नमस्कार मित्रांनो. मी सुयोग किणी. तुमचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आज आपण दिनांक 5 मे आहे आणि उद्यासाठी म्हणजे मंडेसाठी आपण निफ्टीचं ॲनालिसिस करत आहोत. तर प्रथमतः आपण निफ्टी फ्रायडेला काय झालं ते बघूया. फ्रायडेला जर निफ्टी आहे, तो सकाळी गॅप अपने ओपन होऊन हा 22,800च्या आसपास ओपन होऊन त्याने लाईफटाईम हाय बनवला इथे साधारणतः आणि तिथून तो करेक्ट होऊन 22,475 पर्यंत आला. म्हणजे त्याने इंट्राडेमध्ये मोर दॅन 300 पॉईंटपेक्षा जास्त पण मोठी अशी डाऊन मूव्हमेंट दिलेली आहे. सो व्ह्यू थोडासा निगेटिव्ह बनला आहे, कारण हा लाईफटाईम हाय त्याने बनवून त्यानंतर त्याने ही मूव्हमेंट दिलेली आहे. तर साधारणतः प्रॉफिट बुकिंग आलेली आहे फ्रायडेला. आता आपण याचा थोडा अजून स्टडी करूया. त्यासाठी मी अवरली चार्ट ओपन करतो. अ, अ, हा माझा अवरली चार्ट आहे. याला थोडंसं हे करूया. तर सर्वप्रथम जर तुम्ही पाहाल अवरली चार्टवरती, तर हे माझं आर-एस-आय आहे आणि आर-एस-आय 40 झालेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट हे 70-80 गेलं होतं. म्हणजे इथे ओव्हरबॉट झोनमध्ये आलं होतं. तर तिथून ते ऑलमोस्ट खालच्या साईडला आलेलं आहे. 40 पर्यंत आर-एस-आय आलेलं आहे अवरलीवरती. जर तुम्ही पाहाल तर याची साधारणतः रेंज ही 80 ते 20च्या मध्ये असते ॲज पर द सेटअप. आणि तुम्ही पाहाल जे ओव्हरबॉट होतं तिथून तो नंतर करेक्ट होऊन 20च्या आसपास सपोर्ट घेऊन परत वर जातो. सो हा साधारणतः अंदाज आहे. याने निफ्टीने 22,800च्या साधारणतः ते आसपास हा टॉप बनवलेला आहे आणि तिथून करेक्ट होऊन आताचा जो आर-एस-आय आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, तो 40च्या आसपास आहे. आता आपण चार्ट बघूया. व्हॉल्यूम प्राइस ॲक्शन. जर तुम्ही साधारणतः ही मूव्हमेंट बघाल तर ही निगेटिव्ह मूव्हमेंट आहे. पण तत्पूर्वी मला तुम्हाला काहीतरी शो करायचं आहे, ती इथे आहे. ओके. सो ही मूव्हमेंट जी आहे साधारणतः निफ्टीने हा 22,750च्या इथे टॉप बनवला होता आणि तिथून तो या गुलाबी रेषेपर्यंत म्हणजे त्याच्या 21 मूव्हिंग ॲव्हरेजवर त्याने करेक्शन दिलं आणि तिथून परत तो रिकव्हर होऊन पुन्हा त्याने टॉप बनवला 22,750च्या आसपास. ओके. तिथून 22,750 कडून जी नंतर पुन्हा प्रॉफिट बुकिंग आली, ती साधारणतः 1000 पॉईंटची डाऊन मूव्हमेंट होती आणि ती 22,750 वरून 21,777 ही जी कॅन्डल दिसते ग्रीन, याचा जो वीकची जी खालची आहे रेषा, तो खालचा जो पॉईंट आहे तो 21,777 आहे, माफ करा. सो साधारणतः 1000 पॉईंटची डाऊन मूव्हमेंट देऊन त्या निफ्टीने परत अप मूव्हमेंट चालू केली. आणि इथे पाहाल तर सिमिलर जे इथे घडलं होतं, म्हणजे साधारणतः 22,750च्या इथे त्याने टॉप बनवला, इथे सुद्धा तिथून तो त्याच्या 21 डेली मूव्हिंग ॲव्हरेजवर त्याने काही वेळ सस्टेन केलं. तिथून त्याने परत टॉप बनवून 22,800च्या आसपास त्याने डाऊन मूव्हमेंट दिलेली आहे. साधारणतः या मूव्हमेंटमध्ये आणि या मूव्हमेंटमध्ये ही डेफिनेटली साम्यता आहे आणि 22,750च्या वर निफ्टी सर्व्हाइव्ह करायला डिफिकल्टीज येत आहेत. तर याच्यावरून एक अंदाज येतो की 22,750 ते 22,800 हा रेजिस्टन्स झोन आहे निफ्टीसाठी पुढील आठवड्यासाठी. जर त्याच्यावर जाऊन जर क्लोज झालं तर अपसाईड मूव्हमेंट चालू होईल, अथवा ही 22,750 ही ॲज अ रेजिस्टन्स ॲक्ट करेल. आता पुढील अनालिसिस करूया. तुम्ही पाहाल तर इथे त्याने 21 मूव्हिंग ॲव्हरेज तोडून 50 मूव्हिंग ॲव्हरेज तोडून 200 मूव्हिंग ॲव्हरेजवरती अवरलीवर आलेला आहे, अवरली चार्टवर. सो साधारणतः मार्केटसाठी निगेटिव्ह आहे, कारण करेक्शनसुद्धा आलेलं आहे. परंतु अ, म्हणजे ओव्हरबॉट झाला होता निफ्टी, त्यातून तो एका रेंजला आलेला आहे. जरा डेलीचा चार्ट ओपन करू निफ्टीचा. हा डेलीचा चार्ट आहे. डेलीचा चार्ट तुम्ही पाहाल तर साधारणतः 22,750च्या इथे रेजिस्टन्स बनवून त्याने ही परत 22,750 त्याने क्लेम केला आणि तिथून त्याची प्रॉफिट बुकिंग आली, ती 22,475 पर्यंत आली. याचा जो 50 डेमा आहे तो साधारणतः 22,292 म्हणजे 22,300च्या आसपास आहे. तर मला असं वाटतं 22,300च्या आसपास जो 50 डेमाचा ॲव्हरेज आहे तो निफ्टी सर्व्हाइव्ह करेल. जर तुम्ही डेली चार्टवरचा जो आर-एस-आय बघतात, तर डेली चार्टवरचा देखील आर-एस-आय आता 50च्या वर आहे, 52-53च्या आसपास चालू आहे. त्यामुळे मार्केट एकदमही ओव्हरबॉट नाही आहे, एकदमही ओव्हरसोल्ड नाही आहे. हे साधारणतः थोडं वरच्या साईडला जाऊन म्हणजे ओव्हरबॉटच्या दिशेला जाऊन थोडंसं करेक्ट झालेलं आहे. परंतु 22,300 हा खूप क्रुशियल सपोर्ट आहे आणि तुम्ही माहीत असेलच तुम्हाला
भारतामध्ये इलेक्शन चालू आहेत. परवा 7 तारखेला तिसरी फेरी आहे इलेक्शनची. तर इलेक्शनच्या रिझल्टवर सुद्धा भरपूर साऱ्या मार्केटच्या गोष्टी अवलंबून असतात आणि भरपूर सारे मार्केटचे जे लोक आहेत ते इलेक्शन प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या बेसिसवर पोझिशन बनवतात. ओके. तर माझं साधारणतः सध्याचा जो व्ह्यू आहे तो एकदमही बुलिश नाहीये, एकदमही बेअरिश नाहीये. जोपर्यंत हा 50 डे चा जो एव्हरेज आहे, जोपर्यंत 22,300च्या वर निफ्टी माझा डेली क्लोज देतोय, तोपर्यंत मी पोझिशन आहे त्या कॅरी करेन. किंवा फार असं निगेटिव्ह करण्याचं काही कारण नाहीये. परंतु जर 22,300च्या खाली जर त्याने क्लोज दिला आणि त्याच्या खाली तो 1-2 दिवस सस्टेन झाला, देन मग त्याचा जो 200 डेली मूव्हिंग एव्हरेज आहे तो साधारणतः 20,800च्या आसपास आहे. तिथपर्यंतची जी मुवमेंट आहे ती ओपन होऊ शकते. परंतु त्यासाठी आपल्याला 22,300च्या खाली क्लोजिंग आणि साधारणतः 1-2-3 दिवसाचं सस्टेनन्स लागेल. तरच ती मुवमेंट खालची आहे त्यासाठी प्रिपेअर होऊ शकतो. सो पाहू आता याच्यापुढे काय होतंय ते. थोडं पाहावं लागेल. परंतु नेक्स्ट वीक हा क्रुशियल आहे. कारण निफ्टीने करेक्शन तर दिलेलं आहे, परंतु निफ्टीचा सपोर्ट 22,300च्या आसपास आहे. तर याच्या अंदाजाने आपल्याला मार्केटचा अंदाज घेता येईल. तर हे आहे निफ्टीचा व्ह्यू. याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग कशी कराल? तर साधारणतः निफ्टीचा व्ह्यू एकदमही पॉझिटिव्ह नाहीये, एकदमही निगेटिव्ह नाहीये. तर माझ्या मते 22,300च्या आसपास निफ्टी सपोर्ट घेऊ शकतो. सो साधारणतः त्या हिशोबाने तुम्हाला प्लॅन करावं लागेल तुमचे जे पोझिशन्स आहेत त्या. परंतु 22,300च्या खाली जर क्लोज झाला तर त्यावेळेला तुम्हाला स्टॉप लॉसचा विचार करावा लागेल. वरच्या साईडला अपसाईड ही जास्त नाही आहे. 22,600 22,750 ही जी रेंज आहे त्या रेंजमध्ये डेफिनेटली रेझिस्टन्स आहे 22,700च्या आसपास. सो प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. सो तुम्हाला रेंज बोर्ड हा ट्रेड करावा लागेल कुठलाही ट्रेडमध्ये निफ्टीच्या साधारणतः त्याप्रमाणे तुम्हाला ट्रेड घ्यावा लागेल. तर हा माझा निफ्टीचा आजचा ॲनालिसिस आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.